नाही शंभू महाराज की दरबार में आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो। श्रीगोंद्याचे ग्रामदैवत राष्ट्रसंत शेख महम्मद बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। श्रीगोंद्याची भावी जनता, ज्या जनतेने या पोराला तुम्ही सगळ्यांनी मिळून खांद्यावर घेतलं, त्या मायबाप जनतेला माझा मानाचा मुजरा। श्रीगोंद्याच्या वाड्या वस्त्यांवर गावोगावी प्रचाराला जात असताना आबा काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी जाणवल्या तुम्हाला, त्या प्रकर्षाने या निवडणुकीच्या माध्यमातून आपण गावोगावी जाऊन सांगितलेल्या आहेत। परंतु अनेकांचा आग्रह होता की आपण जाणीवपूर्वक सांगता सभेमध्ये आपण त्या मांडाव्यात, आणि म्हणून थोडासा जास्तीचा वेळ मी आयोजकांकडून मागून घेतो। खरं तर बोलण्यासारखे अनेक विषय आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उभे राहिलेल्या पाठीमागच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, शांततेत उभं राहा। तालुक्याच्या राजकारणामध्ये काय काय घडामोडी घडल्या, कुणी कुणाला कसं कसं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आणि 2014 साली श्रीगोंद्याच्या राजकारणामध्ये नागवडे आणि पाचपुते सोडून एक नवा पर्याय श्रीगोंद्याच्या राजकारणामध्ये तयार झाला होता। हा पर्याय संपवण्यासाठी हे दोन्ही दादा पुन्हा एकत्र कसे आले, का आले, त्याचं कारण मी या निमित्ताने सांगणार आहे। कारण एका झालेल्या मोठ्या षडयंत्राचा भाग आपल्या समोर असला पाहिजे। अनेकांना जे वास्तव अजून माहिती नाही ते वास्तव या निवडणुकीच्या माध्यमातून माहिती झालं पाहिजे, यासाठी मी थोडासा जास्तीचा वेळ आयोजकांकडून घेतोय। बांधवांनो, या तालुक्यातल्या अनेक प्रश्नांवरती या निवडणुकीच्या माध्यमातून चर्चा झाली। ज्यांनी या तालुक्यामध्ये 40 वर्ष सत्ता उपभोगली त्यांना या तालुक्यातले मूलभूत प्रश्न आबा सोडवता आले नाहीत। एवढंच नाही, मी आज एक पोस्टर बघितलं सोशल मीडियामध्ये, त्यामध्ये दाखवलं होतं की विधानसभेची आमदारकीची माझी शेवटची सभा आहे आणि माझ्या शेवटच्या सभेला काष्टीच्या भैरवनाथाच्या चौकात या। भावनिक आवाहन, आजारपणाचं वृद्धपणाचं भावनिक आवाहन करून खरं तर मला बबनदादांना एक त्यांचे आभार मानायचे, मनापासून आभार मानायचे ते यासाठी की 40 वर्षांपूर्वी 1980 साली तुम्ही ज्या प्रश्नांवरती राजकारण सुरू केलं, जे प्रश्न सोडू म्हणून भैरवनाथाच्या मंदिरासमोर शपथा घेतल्या आणि सभा केल्या, त्याच मंदिरासमोर, त्याच ग्रामदैवताच्या समोर आजही तुम्हाला त्याच प्रश्नांवरती बोलावं लागतं। मागच्या 40 वर्षात तुम्ही जे प्रश्न सोडू असं सांगितलं, त्यातला एकही प्रश्न 40 वर्षात सुटला नाही। त्याला श्रीगोंद्याची जनता आणि काष्टीचा भैरवनाथ साक्षीदार आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी मी काष्टीमध्ये आंदोलन केलं। पाटील साहेब, काष्टीचे लोक असतील, का केलं? माझ्या गावातले, माझ्या घरातल्या श्रीगोंदा तालुक्यातले प्रश्न सोडवण्यासाठी ते आंदोलन नव्हतं शिंदे साहेब, ते आंदोलन होतं काष्टीतले प्रश्न सोडवण्यासाठी। काष्टीतल्या बजरंगनगर मधला एरिया आम्ही जाऊन बघितला। काष्टीतले लोक इथं आले असतील तर त्यांनी हात वर करून सांगा मला, काष्टी मधल्या बजरंगनगर मध्ये आजही गटार, आजही घाण, प्यायला स्वच्छ पाणी, रस्ते नाहीत आणि कचरा गोळा केला जात नाही, हे तिथल्या नागरिकांनी मला सांगितलं। पाटील साहेब, बरोबर आहे का? हे झालं बजरंगनगरचं। परंतु ज्याच्या गावानं तुम्हाला 40 वर्ष तुमच्या पाठीशी उभा राहून सत्ता दिली ना, त्या गावातल्या वाघ वस्तीवर जायला रस्ता आहे का? माझ्या प्रश्नांची उत्तर मला जनतेकडून अपेक्षित आहेत। काष्टीतल्या वाघ वस्तीवरती जायला, मागच्या बाजूला बोलू नका बरं का, जरा थोडस प्लीज, सगळ्यांनी शांतता घ्या। काष्टीच्या राहींजवाडीवरती जायला रस्ता आहे का? गावडेमळा असेल, काष्टीतला पीरमळा असेल, लहारेपट असेल, डोकेमळा असेल, पाचपुतेवाडी असेल, काष्टी सांगवीचा शिवरस्ता असेल, सांगवीचे काष्टीचे बरेच नागरिक आज इथे या ठिकाणी दिसत आहेत। मी सांगितलेला एक रस्ता मागच्या 40 वर्षामध्ये पाचपुते परिवाराला करता आला नाही, आणि म्हणून त्याच ग्रामदैवताच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, भैरवनाथ महाराजांच्या, मी सांगितलं होतं तुमच्यात जर हिंमत असेल ना तर या चर्चेला भैरवनाथाच्या मंदिरात आले नाहीत। टोलची शेवटची सभा आपण भैरवनाथाच्या मंदिरात घेतली, बरोबर आहे का? या टोल मागचा झोल करणारे पाचपुते भैरवनाथाच्या समोर आले नाहीत, आणि म्हणून आजच्या शेवटच्या सांगता सभेमध्ये रडगाणं करून, रडून कडून, भावनिक आवाहन करून श्रीगोंदा जनतेला मूर्खात काढायचे धंदे पाचपुते परिवाराने करू नयेत।
ते आता इथून पुढे खपून घेतले जाणार नाहीत. एवढ्याच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं, काष्टीच्या वाड्या वस्त्यांवर जायला रस्ते नाही, मात्र सरकारच्या निधीतून त्यांच्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये ज्योतिताई परिक्रमामध्ये सरकारच्या निधीतून डांबरी आणि कॉन्क्रीटचे रस्ते केले. जाऊन बघा. राहायला घर नव्हतं 1980 साली. 4-5 एकर आबा काहीतरी जमीन होती, आता 4 एकराची हवेली झाली. हरकत नाही, ठीक आहे, परंतु 4 एकराच्या हवेली मधला रस्ता हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, बाहेरचा रस्ता कॉन्क्रीटचा आहे आणि तो या श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेच्या पैशातून केलेला रस्ता आहे. त्यामुळे जनता आता तुम्हाला माफ करणार नाही. मी रस्त्यांचं सांगितलं, काष्टी मधल्या वाडी वस्त्यांवरती अजून प्यायचं पाणी नाही. ज्या योजनेचा तुम्ही गवगवा केला, जल जीवन नावाची योजना सांगितली, ती खरं तर जल जीवन योजना नव्हती, ती फक्त श्रीगोंद्याच्या आमदार आणि खासदारांना जगवणारी कमिशन योजना होती. त्यामुळे या योजनेचं पाणी घाई कुठं पोहोचणार नाही. काष्टीमध्ये तुम्ही गेला असाल, तालुक्यातलं बाजाराचं गाव, मोठं गाव, या काष्टीमध्ये 10 बाय 10चं बस स्टँड 40 वर्षात झालं नाही का? झालंय? झालं असतं तर सांगा, झालंय का? कचरा, घाण, डुकर, काष्टीचं वास्तव काय? त्यामुळे याच विचारमंचावरती मोहम्मद बाबाला साक्षी ठेवून बाबादानांनी त्या दिवशी सांगितलं काय, की विक्रम माझा वारस नाही, तुमचा विकासाचा वारस आहे. बरोबर आहे का? अरे मग ज्याला गावाचाच विकास करता आला नाही, अरे गावाच्या गावगाड्या 40 वर्षाच्या सत्तेनंतर ज्या पोराला लोकांनी सपाटून गावातच पाडला, तो कसला विकासाचा वारसदार आहे? आणि म्हणून वेगवेगळे प्रश्न आहेत. कुकडीच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक पुरावा मला आमचे सतीशसिंह बोर्डे यांनी दिलाय सकाळी हातात. DY 10 चे लाभधारक शेतकरी आहेत का इथं कुणी? DY 10 आहेत का? अण्णो, DY 10चा प्रश्न बातमी काय? 25 वर्षापासून रखडलेल्या DY 10 चारीचा प्रश्न मार्गी लागला. बातमी छापली, अंकुश दाजी साक्षीदार आहेत. तारीख सांगतो 3 जून 2019. ज्यांनी बातमी छापली ना, त्या अंकुश दाजीला सतीशराव घेऊन जायचं थोड्या वेळाने चारीवर आणि दाखवायचं चारीचा प्रश्न मार्गी लागला, तुम्ही छापलं. हरकत नाही, त्यांनी सांगितलं तुम्ही छापलं, परंतु 2019 पासून 2024 पर्यंत चारीचा एक पाईप टाकला का? हा त्याचा पुरावा आहे. एवढंच नाही, ज्यांच्या हस्ते उद्घाटन केलं ते मुरलीधर सोदरिक आज हयात नाहीत. एवढंच नाही, संतोषजी खेतमाळीस माजी नगराध्यक्ष ते सुद्धा हयात नाहीत. साहेब, माणसं गेली पण प्रश्न सुटले गेले नाहीत. हे या श्रीगोंद्याचं वास्तव आहे. हा पुरावा 2019 ला शब्द दिलता, त्याच्यावर तुम्ही हजारो कोटींचे गणिते सांगता ना. तुम्ही पक्षात होता, तुमचा पक्ष सत्तेमध्ये होता, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता. पण भाई DY 10च्या चारीचा प्रश्न हयातीत सुटला नाही. मग त्याच्यामुळे विक्रम तुमचा विकासाचा वारस आहे काय? आहे का तुमचा विकास? DY 13 आबा, DY 14 भावडी कोकणगाव. दर उन्हाळ्यात तुमच्या भागात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो का नाही? आबा, आमचा एक प्रश्न मांडून थकून गेले, पण DY 13 ला DY 14 ला कधीच टेलला पाणी आलं नाही. एवढंच नाही, या वर्षी घोड कालव्याला पाण्याच्या आवर्तनाची अडचण आली. गेल्या वर्षी टाकळी कडवीत मध्ये काही शेतकरी उपोषणाला बसले. राहुल दादा, तुम्ही साक्षीदार आहात. विक्रमसिंह पाचपुते जे विकासाचे वारसदार आहेत असं बबन दादा सांगतात, त्या विक्रमसिंह पाचपुतेंनी सांगितलं, विशालजी तुम्ही साक्षीला आहेत, काय सांगितलं? म्हणजे घोड धरणात पाणी नाही, त्यामुळे पाणी येऊ शकत नाही. पाणीच नाही तर पाणी आणायचं कुठून? पाटील साहेब, आंदोलन झालं. आपण त्यावेळेचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांना भेटायला गेलो. त्यानंतर कालवा सल्लागार समितीला पुण्याच्या सभेला मीटिंग साठी गेलो. आम्ही भूमिका मांडली की डेड स्टॉक मधून श्रीगोंद्याच्या आवर्तनासाठी पाणी देता येईल. जे विक्रम पाचपुते खोटं बोलून शेतकऱ्यांची बोलवण करत होते, वेळ मारून नेत होते, त्यांच्या लक्षात आलं नाही प्रश्नाचं गांभीर्य. आम्ही भूमिका मांडली, आंदोलन झालं आणि आबा पाणी आलं पण गेलं कुठं? पाणी आलं पण अंडरग्राऊंड सारीनी अजितदादाच्या कारखान्यावर गेलं, मध्ये आधी कुठंच गेलं नाही.
आणि म्हणून 12 असणार घोडचं आवर्तन 8 माहीवर आलं, आता 3 आवर्तनावर आलंय. आणि भविष्यात जलजीवन योजना आणि शिरूर MIDC ला जर पाणी गेलं ना पाटील साहेब 2 आवर्तन सुद्धा घोडला मिळणार नाहीत. हे वास्तव आहे घोडच्या कालव्याच. त्यामुळे घोडचा पाणी प्रश्न बिकट आहे, कुकडीचा पाणी प्रश्न बिकट आहे. श्रीगोंद्यातल्या रस्त्यांबाबत जर सांगायचं झालं ना तर असं एक रस्ता दाखवा, एक रस्ता जो पाचपुतेंनी मागच्या 40 वर्षात दर्जेदार रस्ता केला. एक. आम्ही जंगलेवाडीमध्ये गेलो, बागायत भाग, मला वाटलं नागवडेंना मानणारे लोक असतील, परंतु निळूमामा जंगले माझ्या समोर बसलेत. आहेत काही दगड होते. निळूमामा जंगले उभा राहावं. त्यांनी सांगितलं मागच्या 2014-19च्या टर्म मध्ये राहुल दादांनी रस्ता केला, त्या रस्त्यावर अजून एकही खड्डा पडलेला नाही. याला जंगलेवाडीचे लोक साक्षीदार आहेत. आजनूरच्या माळवाडीला गेलो आम्ही, आजनूरच्या माळवाडीमध्ये सांगितलं राहुल दादांनी एक रस्ता केला, त्या रस्त्यावरती अजून एकही खड्डा पडला नाही. श्रीगोंदा ते आडळगाव कॉन्क्रीटचा रोड झाला. ठवाळ साहेब, त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली एकाच थराचा एक डांबरी रस्ता होता, पण श्रीगोंदा ते आडळगाव त्या रस्त्यावर खड्डा पडला नव्हता. ठवाळ साहेब, बरोबर आहे का? आणि म्हणून ज्या भागामध्ये राहुलदाच्या माध्यमातून लहान सहान कामं झाली, अनेक कामं नगर तालुक्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये झाली, त्या प्रत्येक कामाचा दर्जेदार ठेवण्याचं काम राहुलदादांनी केलं. मात्र कारभारी बदलला. विक्रम पाचपुतेच्या हातात कारभार गेला. बबन भाऊसाहेब, कारभार गेल्याच्या नंतर श्रीगोंद्यामधल्या रस्त्यांचं चित्र बदलन असं अपेक्षित होतं. चित्र बदललं, फक्त टक्केवारीचं चित्र बदललं. गावागावातल्या रस्त्यांमध्ये टक्केवारी घ्यायला सुरुवात झाली. आडळगावचे सरपंच इथं बसून आहेत. सरपंच एकच रस्ता 3दा थर टाकला, पण हाताने उकरत होता थर. पोटे साहेब आमच्या नगर तालुक्यातून आलेत. पोटे साहेब, किती रस्त्यांचे थर तुम्ही हाताने उकरले सांगा एकदा माईकवर. किती रस्ते तुमच्या भागामध्ये असे आहेत जे बबनदादा पाचपुतेंनी मंजूर केले, पण विक्रम पाचपुतेंनी 15, 20, 25 टक्के घेऊन त्या रस्त्याची वाट लावली? एकदा सांगा जरा जनतेला. तरी कमीत कमी आमच्या 15 गावांमध्ये 22 कोटीचे रस्ते असतात. 15 गावामध्ये 22 कोटीचे रस्ते, त्यातला एक रस्ता असा आहे का ज्याचं डांबरी हाताने उकरत नाही? सगळ्यांचं चूक करतोय. जे झाले ते एका महिन्यात खराब व्हायला लागले. विक्रम पाचपुतेच्या कार्यकाळात झालेला एकही रस्ता 1 महिन्यापेक्षा जास्त काळात टिकला नाही. म्हणून श्रीगोंदा तालुक्याच्या पदरात बबनदादाच्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये पदरात काय पडलं? 2च गोष्टी पदरात पडल्या ताई. एक पडला टक्केवारीचा विक्रम आणि दुसरा पडला भ्रष्टाचाराचा प्रताप. यापेक्षा वेगळं काही पडलं नाही. आणि म्हणून श्रीगोंद्यातले प्रश्न 40 वर्षानंतर बबनदादांनी आज खरं तर भैरवनाथासमोर लोटांगण घालून माफी मागितली पाहिजे भैरवनाथाची, आणि सांगितलं पाहिजे 40 वर्षात मी या तालुक्यातला एकही प्रश्न सोडू शकलो नाही. त्यामुळे माझा निघालेला वारसदार हा नतद्रष्ट आहे, भ्रष्ट आहे, आणि ह्याला आमदार करण्याच्या लायकीचा नाही. हे बबनदादांनी आता शेवटच्या सभेमध्ये सांगितलं पाहिजे. लांबच सांगत नाही, लांबच. हे कंपाऊंडच्या आत जाऊन बघा. श्रीगोंद्याची पोलीस वसाहत, या श्रीगोंद्याच्या पोलीस वसाहतीची अवस्था काय आहे? 40 वर्षामध्ये 40 रुपये पोलीस वसाहतीसाठी खर्च करता आले नाहीत. श्रीगोंद्यातल्या कृषी कार्यालयाची अवस्था काय? पत्र्याच्या भाड्यामध्ये 40 वर्ष सभापती कृषी कार्यालय भरतय. श्रीगोंद्यातल्या क्रीडांगणाची अवस्था काय? सतीश सांगा. क्रीडांगणामध्ये आज शाळेच्या वाचनालयामध्ये, श्रीगोंद्याच्या वाचनालयामध्ये हातवट्टी विकली जाते. बरोबर आहे का विकासांना? गांजाचं झाड, आमच्या दादासाहेब सोनवणेंनी बातमी लावली. दादासाहेब, बरोबर आहे का चुकीचं आहे? गांजाचं झाड कुठं आढळलं? वाचनालयामध्ये. जगाच्या इतिहासातलं पहिलं वाचनालय, ज्या वाचनालयात हातभट्टी मिळती, गांजा मिळतो. आणि खरोखर मग मला असं वाटलं की बबनदादांनी जे सांगितलं ना की विक्रम माझा विकासाचा वारसदार आहे, मला पटलं. म्हणलं आई शपथ, ह्याच विकासाचा वारसदार, कारण ह्याच विकास करू शकतो. लंडन रिटर्न, वाचनालयात गांजा आणि क्रीडांगणात हातभट्टी, हा विकास फक्त विक्रम पाचपुतेच करू शकतो. खर तर लहान बाळांची नावं त्यांच्या गुणावरून ठेवली जातात. बाळ जन्माला आलं ना, माई
त्याचे गुण बघितले जातात. ब्राह्मण काका पत्रिका काढतात. माझी टाकळीच्या कृष्णा काकांनी पत्रिका काढली, नाव ठेवलं टाटा. कुणीतरी मला सांगितलं परवा, दौंडच्या एका काकांनी विकीदादाची पत्रिका पाहिली आणि नाव ठेवलं विक्रम. मी म्हणलं कशामुळे ठेवलं असेल? त्याचा पहिला विक्रम काय? वडिलांनी उभा केलेला 500 कोटीचा कारखाना. साहेब, शेतकऱ्यांचे पैसे बुडून 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 विकला, पहिला विक्रम केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला राहिला अजून 4 एकराची हवेली नाही. 4 एकराची हवेली बांधली, आज त्या हवेलीमध्ये कबूतर उडतेत. हा दुसरा विक्रम. तिसरा विक्रम काय? तिसरा विक्रम श्रीगोंद्यातल्या टक्केवारींचा. चौथा विक्रम वाचनालयाचा, या कृषी कार्यालयाचा इथला. त्यामुळे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक तासून तास बोललं तरी विषय संपणार नाही. श्रीगोंद्यामध्ये परवा दिवशी एक विषय झाला. मशालच्या उमेदवारांचा प्रचार करत असताना इथंच कोणीतरी सांगितलं की सत्ता आमच्या ताब्यात द्या, आम्ही तालुक्याला रोजगार देऊ. काय रोजगार? म्हणून मशालवाल्यांनी रोजगार दिला, परंतु कुणाला दिला? या तालुक्यातल्या 3 बेरोजगारांना रोजगार दिला. आणि ते 3ही बेरोजगार आज त्यांचा जोरात प्रचार करतायत. त्यांची नावं सांगू का माहिती तुम्हाला? पहिले बेरोजगार शिवसेनेचे उपनेते, आमचे मित्र. रोजगार मिळाला ना साहेब? मिळाला का? दुसरे आमचे नेते, ज्येष्ठ नेते, चुलते निर्णय हो. मी म्हणलं यांना रोजगार दिला का रोजगार दिला? बरोबर आहे का? जनतेला रोजगार मिळाला नाही, मिळणार नाही. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातल्या अनेक नेत्यांना रोजगार मिळाला. तिसरा आबा नाही तर दादा सांगते. ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची, माझी. एक नाव पोटे स्टेजच्या मागून हायतच टेंबा, हो का? माग सुट्टीच द्यायला तयार नाही. एका प्रश्नावरती किती वर्ष राजकारण करायचं? MIDC कर्जत मध्ये वाद झाला आमदारांचा श्रेय घेण्यावरून. रोहित पवार आणि राम शिंदे मध्ये ना प्रचंड संघर्ष चालला एका प्रश्नावर. कशासाठी? ते म्हणतो मी MIDC आणली, ते म्हणतात मी MIDC आणली. 2 जागेवरती MIDC करण्यासाठी भांडणं. आणि आमच्याकडे काय? मी MIDCचा लॉंग फॉर्म्युला येतात पाठीमागे. M म्हणजे मयतन, D म्हणजे 10वी. संपली MIDC. ह्याच्या पलीकडे MIDCची गरजच नाही. कारण दादानी काय केलं नाही. पहिल्यांदा सांगितलं आवटीवाडी. बरोबर आहे का? तुम्ही लहान असताना तुम्ही लहान असताना तुमचं लग्न बिग्न झालं, मुलं बाळा झाली, आवटेवाडी MIDC शिफ्ट झाली. कुठं? विसापूरला. विसापूरहून MIDC गेली पलीकड घोषपुरीला. त्यांनी सांगितलं विसापूरला MIDC बसते पण विमानतळ बसत नाही, म्हणून MIDC करू प्लस कार्गो विमानतळ करू. कार्गो म्हणजे मोठाली विमानं शेतमाल घेऊन उडाली पाहिजेत. ते उडाली, ती अजून खालीच उतरली नाही. तिथून झालं 2024 ची लोकसभेची निवडणूक आली. तिथून परत 2 गट आपल्याकडे जोडले गेले. बरोबर आहे का? 2 गट इकडे आले. विसापूरची MIDC भोजपुरीला गेली आणि भोजपुरीची वाळकीला गेली. वाळकीचं कोण आले काही? हा, निमसे पाटील, तुमच्या MIDCत रोजगार मिळतो का? मिळतो ना? हा. आता तिथून MIDC झाली, तिथं रोजगार मिळाला. आता ती आली लोणी व्यंकनाथला. लोणी व्यंकनाथ आणि बेलवंडी जवळ डाके साहेब रोजगार संध्याकाळी मिळणार. बरं, बेलवंडीकरांना त्याची सवय बरं का, मी काही सांगत नाही.
कृषी महाविद्यालय. काय झालं कृषी महाविद्यालयाचं? दादांनी सांगितलं आवटेवाडीच्या जवळ तळ आहे, पाणी, डांबरी रस्ता आहे, इथं कृषी महाविद्यालय होणार, तालुक्यातल्या युवकांना शेतीमध्ये प्रयोग करता येणार. झालं का? कुठे गेलं कृषी महाविद्यालय? हळगाव. त्याच रोडनी तसंच पुढे गेलं, याचिका दाखल केली, पुन्हा ती याचिका सरकार सोबत सेटलमेंट करून माघारी घेतली. कर्जत जामखेडला कृषी महाविद्यालय गेलं, श्रीगोंद्याला मंजूर झालेलं. बिबट सफारी आठवते कोणाला? बिबट सफारी. घारगाव बेलवंडीचं कोण आहे का इथं? हा, बिबट सफारी आठवते का? दादांनी वनमंत्री असताना सांगितलं, अरे या भागामधल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी एक सुसज्ज अशी बिबट सफारी आपण करू, बिबटे आणू, देशातून राज्यातून लोक पाहायला येतील. झाली का बिबट सफारी? आई शपथ, ही भाषण त्यावेळेचे बिबट्यांनी ऐकलं लहान लहान असताना. आता ते बिबटे मोठे झाले नाही आणि त्यांना वाटलं श्रीगोंदा तालुक्यात आदरणीय दादा आपल्यासाठी बिबट सफारी करणार आहेत आणि आता प्रत्येक तालुक्यात ऊसात बिबट्या दिसायला लागला. जनावरांना बी भाषा कळते ना लोकांची. बिबट्यांची संख्या वाढली, घरोघरी गावोगावी बिबटे फिरायला लागले, परंतु बिबट सफारी काही झाली नाही. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत आश्वासन दिलं दादांनी, काष्टीचं कोण आहे? दादांनी सांगितलं काष्टी मधल्या युवकांना, शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी आम्ही काताचा कारखाना काढू. बरोबर आहे? काताचा कारखाना. विठ्ठलांना काकडे सांगायचे पूर्वी, काताचा कारखाना. कात कसला माहिती का? पानात टाकून खायचा कात. खर तर माझी विनंती, काताच्या जवळ गेलते दादा, चुन्याचा कारखाना जर काढला असताना काष्ट, म्हणजे सांगता आलं असतं मी 40 वर्षात तालुक्यातल्या जनतेला कात कारखाना आणि काता बरोबर. दाजी द्या ना बातमी. दिव्य मराठी. आता अंकुश दाजींनी बातमी द्या कंसात, छाया अंकुश शिंदे. काय बातमी लिहायची दाजी? काष्टीमध्ये काताचा कारखाना काढणार. लिंबू प्रक्रिया. लिंबावले आहेत का कोणी? लिंबावले सगळेच. दादांनी सांगितलं आता लिंबावर प्रक्रिया करावी लागेल. तालुक्यात लिंबू वाढलाय, ऊस वाढलाय, लिंबावर प्रक्रिया करावी लागेल. डोक्यावर प्रक्रिया झाली आमच्या, पण लिंबावर प्रक्रिया झाली नाही. मांडवण भागातला नाही कोणी? मांडवण, हा, जिरायत भागातले लोक. मांडवणवाल्यांना काय सांगितलं? मांडवणला गेले, खकिबाच्या पलीकडे जाता जाता दादांना केत्ताड दिसलं. केत्ताड. बरोबर आहे ना? माईच्याने सांगायचं खरंय खोटे? केत्ताड दिसलं. दादांनी सांगितलं या भागाचं नंदनवन करायचं असेल तर आता या भागात केकताडाचा कारखाना काढू. गायपात म्हणजे केकताड. मांडवच्या एका सुज्ञ नागरिकांनी मला सांगितलं त्या दिवशी, रामराजे देशमुखांनी, म्हणजे बबन दादांनी केकताडाचा कारखाना, साखर कारखाना, लिंबू प्रक्रिया इथपर्यंत ठीक आहे, आश्वासन द्यावं, पण काय द्यावं? केकताडाचा कारखाना. आणि लोक मी म्हणजे नाही दादा काढतील काढतील काढ. जिरायत भागाची जीवनदायिनी असणारी साखळा उपसा सिंचन योजना 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वाळकीमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, अध्यक्ष महोदय काय सांगितलं, या भागामध्ये जर तुम्ही सुजयदादा विखे यांना निवडून दिलं तर पुढच्या 5 वर्षाच्या आत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे म्हणून जबाबदारी मी सांगतो, या भागात साखळा योजना मंजूर करीन, नाहीतर पुन्हा मतं मागायला येणार नाही. साखळाच्या भागातले शेतकरी आलेत का? हातवर करा साखळा भागातले. बरोबर आहे का? देवेंद्र फडणवीसांनी वाळकीच्या जाहीर सभेमध्ये जनतेला सांगितलं काय? साखळा योजना आल्याशिवाय मतं मागायला येणार नाही हे आश्वासन म्हणून खरं तर त्यांना माहिती श्रीगोंद्यातली जनता एवढी चमत्कारिक आहे.
2019ला शब्द दिला, साखळीचा पाळता आला नाही, परंतु या दोघांनी बरोबर सुजयदादा विखे पाटलांनी एक चमत्कार केला. अजित काका, काय चमत्कार केला माहिती का? लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासनं आपल्याला पाळता आली नाहीत आणि म्हणून आता या लोकांना बबनदादांनी जसं भ्रमात ठेवलं तसं आपल्याला भ्रमात ठेवता येईल असं या ठिकाणी सुजयदादा विखे पाटलांना वाटलं. आणि म्हणून सुजय विखेंनी काय केलं, तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात, रुई 36 मध्ये एक सभा घेतली सभा, आणि त्या सभेमध्ये 50 लाख रुपयाचा मंडप दिला असा वॉटरप्रूफ. आणि साखळीच्या योजनेला किती पैसे दिले माहिती का अजित काका? सर्वेक्षणाला 50 लाख रुपये. म्हणजे जेवढा खर्च मांडवाचा होता तेवढा खर्च साखळी योजनेच्या सर्वेक्षणाचा सुद्धा नव्हता. फक्त प्रश्नांचं राजकारण. खर तर आपण सांगतो ना, ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या आणि वाण नाही पण गुण लागला. आम्ही सांगत होतो सुजयदादाला, हात जोडून तुम्हाला सांगतो मी, सुजयदादांना जबाबदारीने सांगितलं, दादा काही करा पण विक्री दादाच्या नादी लागू नका. कोणाच्या? विक्री दादाच्या नादी लागू नका. परंतु त्यांनी विक्री दादाला स्टार प्रचार केलं आणि 8 लोकांची सभा येळपण्यामध्ये घेतली. 8 फोटो आला होता सी न्यूजवर, आठवतोय का? आणि त्यांनी तिथं फुग्याची गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं काळा फुगा, पिवळा फुगा. मी म्हणलं सुजयदाचा फुगा ह्यो पट्ट्या फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि फुगा फुटला, विखेंचा फुगा फुटला. विखे म्हणजे सुजयदादा प्लस राजूदादा प्लस बबनदादा तिघही लोकसभेला एकत्र झाले. परंतु श्रीगोंदा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेने फाटक्या निरसन केला, डोक्यावर घेतला आणि 34,000 मतांचं मताधिक्य देऊन निवडून आणला आणि खासदार केला. त्यामुळे तिन्ही दादा एकत्र होते, तालुक्याला काळीचाही फरक पडला नाही. या तालुक्यातली जनता स्वाभिमानी. अशा अनेक प्रश्न आता खालून चिठ्ठीवर यायला लागले, परंतु भाषणाला मर्यादा असते. त्यामुळे साखळी उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाचं राजकारण बबनदादांनी केलं, प्रत्यक्षात काहीच केलं नाही. आता मी माझं भाषण जास्त वेळ लांबणार नाही, शेवट मुद्द्यावर येतो. मुद्द्यावर तो पेपर कोणी कोणी बघितलाय? फाटला साहेब, दाखवून दाखवून चिथाड्या झाल्या बघायला. विक्रम दादाचा विक्रम दाखवता दाखवता माझ्या खिशात कागद फाटला. काय या पेपरमध्ये? या पेपरमध्ये दादाचे विक्रम आहेत. दादाचे विक्रम मी जे सांगितलं ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. विक्रम नाव का ठेवलं? कारण असले विक्रम फक्त विक्रमच करू शकतो हे दादाला नाकाला माहित होतं. खर तर रडून कडून रसून फुगून विधानसभेची उमेदवारी घेतली. तांब्या फेकून मारला घरात असं मला सांगते अण्णा. काष्टीत म्हणला, एक जण म्हणला चमचा फेकून मारला. मला नाही खरं वाटलं, पण मोबाईल फेकून मारला ही मला खरं वाटलं. या पोराने विक्रम केला. काय विक्रम केला? तुम्हाला मी मग सांगितलं, रोजगार. आणि त्यातलं जे गार आहे ना शेवटचं, ते गार म्हणजे विजय मल्ल्या साहेबांचं गार. विजय मल्ल्याच नाव माहिती तुम्हाला? कोण आहे विजय मल्ल्या? उदबत्तीची कंपनी त्यांची, बरोबर? हा, कसं आता कसं? हा, किंगफिशर कंपनी. मगरांचा जरा जास्तच अभ्यास दिसतोय नदी काठावर. भाऊ जरा ध्यान दे पोरांना. विक्रम पाचपुतेने विक्रम केला. काय विक्रम केला? 30 गुन्हे दाखल आहेत. 30 गुन्ह्यांचा विक्रम. एवढंच नाही, माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला विक्रम पाचपुतेला निघालेले वॉरंट दाखवतो. पत्रकार बांधवांना माझी विनंती, 30 वॉरंट एका गुन्ह्यात निघलेत. किती? 30 वॉरंट. पण श्रीगोंद्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक साहेब, त्यांना विक्रम पाचपुते आढळून येत नाहीत. का? कारण बापाची आमदारकी सत्तेची आमदारकी, म्हणून विक्रम पाचपुते गुन्हेगार असून श्रीगोंदा पोलिसांना सापडत नाही. खरं तर श्रीगोंदा पोलिसांना विक्रम पाचपुतेच नाही, बरंच काय काय सापडत नाही. चन्नाचं झाड श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधून चोरीला गेलं. खरंय खोटं आहे? दादासाहेब सोनवणेने हातवर करायचं आणि सांगायचं बातमी कोणी छापली होती. छापली होती ना चन्नाचं झाड. त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांवर मी काही जास्त बोलणार नाही, ते नंतर बघू आपण कधीतरी. विक्रम पाचपुतेने केलेला हा शेवटचा विक्रम मी तुम्हाला सांगतो. 30 गुन्हे विक्रम पाचपुतेवर दाखल आहेत. 30.
त्यातले 30 पैकी 29 गुन्हे कुठे आहेत माहिती का? कशाचे? इथं वकील कोण बसलाय? वकील आहेत का कोणी? कुठे वकील साहेब? ऍडव्होकेट सुशील कुमार शिंदे. 138 सेक्शन कशाचं आहे? चेक बाउन्स, फसवणूक, पैसे बुडवायचा कलम. चेक दिला, वटला नाही, पैसे दिले नाहीत, सेक्शन 138. किती गुन्हे दाखल आहेत? 29. बरं गुन्हे कुठं आहेत? आम्हाला परवा गुणवडीमध्ये 34 शेतकरी भेटले. 34 शेतकऱ्यांनी सांगितलं, पाटील साहेब 2011-12 साली आमच्यावरती कर्ज काढलं. कर्ज कशावर काढलं माहिती का? ठिबक सिंचनवरती. दादांनी सांगितलं, आठवतंय का? इंटिग्रेटेड कारखाना, इस्रायल टेक्नॉलॉजी. आठवतंय कोणाला? ऊस गेला की टुंग वाजणार आणि पैसे खात्यावर जमा होणार. लोकांना वाटलं आई शपथ खरंच जमा होते का काय? ऊस दिला. बरं या पट्ट्याने सांगितलं आता ऊस नाही, ऊस लावण्यापासून कारखाना जबाबदारी घेणार, ठिबक करा. ठिबकसाठी 7 बारा द्या म्हणला. 7 बारे गोळा केले. नुसते गोळा केले नाहीत, आहेत का? बोज आहे ना? उभा राहा. नाव काय? मोहन काळाने, राहणार म्हातार पिंपरी, तालुका श्रीगोंदा. नाव सांगा. अंबादास चव्हाण, आगळगाव. आमच्या चव्हाण आबांचे चिरंजीव निलेश कुरुमकर. किती राहिलेत? ठिबक सिंचनच्या नावावरती कर्ज काढलं. नुसतं कर्ज काढलं नाही, त्याची सबसिडी पण काढली. कर्ज काढलं, सबसिडी काढली, परंतु ठिबक दिलं नाही. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर मात्र बोजा मात्र चढवला. हे शेतकरी त्याचे साक्षीदार आहेत. म्हणून फक्त फसवणूक लोकांची केली नाही, शेतकऱ्यांची केली. कामगारांची केली का? काही 60 रुपयाचे कामगार आहेत. हातवर करा. विशाल सकट. होय, मीच खरा लाभार्थी. आबा, मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी की ज्यांनी यांच्या पापामध्ये सहभागी राहून काम केलं ना, वर गेलं ना, वर चित्रगुप्त साहेब बसलेले असतात. यमदेव आणि चित्रगुप्त. ते म्हणणार कोण आहे ते? हरदास साहेब आहेत का? बबन दादा सोबत होते का? बरं असं करा, त्याला डबल फ्राय करा. विशाल सकट आहेत का? कुणाबरोबर होते? विकी दादा बरोबर होते का? मग नुसतं तेलात बुडून काढा. ते तर म्हणे विकी दादा बरोबर होते, बबन दादा बरोबर होते. मग म्हणलं असं कडक होत तर फ्राय करा. कोंबड्याचा कारखाना राहिला. त्यामुळं विक्रम पाचपुतेवरती जे गुन्हे दाखल आहेत ते फक्त इथं म्हातार पिंपरी, तिकडं गुणवडी, श्रीगोंदा, शिरडगाव, लिंपणगाव मध्ये दाखल नाहीत. देशभरात गुन्हे दाखल आहेत. देशभरात पहिला गुन्हा कुठं दाखल आहे माहिती का? JMFC कोर्ट श्रीगोंदा. गुन्हा दाखल कुणाचा आहे? युवराज उबाळे कोण? ज्यांनी 10 वर्ष बबन दादाची आणि विके दादाची सेवा केली. अहो रात्र गाडी चालवली. त्या पोरावर आज पिकअप घेऊन लिंबवायची वेळ आली. बेंगलोरला जातोय बिचारा. कष्टकरी पोरगा आहे. त्याचा पगार दिला नाही म्हणून 138 गुन्हा दाखल. विशाल सकट साक्षीदार आहेत. बरोबर आहे का? दुसरा गुन्हा कुणाचा आहे? JMFC सुरेंद्रनगर, गुजरात. आता गुजरात कुठे आहे? मेरे प्यारे भाई और बहनों, मेरे गुजरात में अच्छे दिन आने वाले हैं. दीपक शिंदे आहेत का कुठं? दाजी, अच्छे दिन आने वाले हैं. सांगितलं 2014 साली. आले का? नाही आले. विक्रम पाचपुतेवर सुरेंद्रनगर मध्ये गुजरात दाखल आहे. पुढचा गुन्हा कोल्हापूर. माई, तुमचं गाव जरा पाहुण्याला विचारून घ्या कुणाला टोपी टाकली. पुढचा गुन्हा JMFC उत्तर प्रदेश. JMFC कोर्ट दिल्ली, श्रीगोंदा, नेवासा, सुरेंद्रनगर गुजरात, दिल्ली, गिरगाव, श्रीगोंदा, पुणे, शिरूर, नगर, श्रीरामपूर, बारामती, शिरूर, अहमदनगर, श्रीरामपूर. आणि 30 नंबरचा गुन्हा काय माहिती का? FIR रजिस्टर्ड ऍट शिरूर पोलीस स्टेशन, IPC 338/400. किती असतं पुढं? 420. आणि मग हा 420 असणारा विक्रम श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्याला आमदार करायचा का? त्याला मत द्यायची का? हे एकदा तुम्हीच मला सांगा. द्यायची का मत? आणि म्हणून या विक्रम पाचपुतेला त्याचा जर कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर त्याचं आवडतं ठिकाणी लंडन. काय? लंडन. आणि योगायोगाने विजय मल्ल्या साहेब पण लंडन मध्येच आहेत सध्या.
विकी दादाने विजय मल्ल्यांच्या सोबत लंडनमध्ये जाऊन त्या ठिकाणी साखर कारखाना टाकावा, शिक्षण संस्था टाकावी, यासाठी आपल्या सगळ्यांना येत्या 20 तारखेला विकी दादाला कायमचं लंडनला पाठवण्याची व्यवस्था करायची आहे. खरं तर बांधवांनो, अनेक मुद्दे, अनेक प्रश्न या ठिकाणी होते, परंतु अहोरात्र मागचे 15 दिवस झाले आम्ही श्रीगोंदा तालुक्याच्या गावात वाड्या वस्त्यावरती जातोय. तालुक्यातल्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद राहुल दादांना आहे. रेकॉर्ड ब्रेक होणार आहे, रेकॉर्ड ब्रेक. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे अपक्ष आमदार निवडून येणार आहेत ना, त्या सगळ्यात जास्त मताने राहुल दादा निवडून येणार आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पाच नंबरला गेले त्यांच्यावर नका बोलू असं म्हणते. खरं तर बांधवांनो, शेवटचं तुम्हाला एक सांगतो. गेली 10-12 दिवस झालं आम्ही तालुक्यातल्या वाड्या वस्त्यांवरती, गावात, इकडे तिकडे सगळीकडे प्रचारला जातोय. राहुलदाच्या सोबत आम्ही 24 तास आहोत. राहुलदाची सध्याची परिस्थिती जर बघितली ना, शारीरिक, रात्री यायला आम्हाला 3 वाजते, पहाटे 3-4 आणि सकाळी 6 वाजता. जर मी नाही ना उठलो तर पांडू शेट आणि सतीशराव मला 6 वाजता उठायला घरी झोपूनच देत नाही. त्याचं कारण आहे, निवडणुकीचा प्रचार शेवटच्या शिगेला आलाय. शेवटचा 1 दिवस आपल्या हातामध्ये होता. आज जाहीर प्रचार संपला. दादाचे एक हात बघा तुम्ही, उजवा किंवा डावा हात, हातात हात घेऊन बघा तो. इथल्या प्रत्येक माणसाला मला तुम्हाला सांगायचं, इथून जात असताना एकदा फक्त राहुल दादाचा डावा किंवा उजवा हात हातात हात घेऊन बघा. साहेब, हाताला फोड आले, चिरलाय, हात चिरलाय आणि हातातून रक्त निघते. त्याचं कारण काय माहितीये? बिघडलेली प्रकृती, मानसिक तणाव, शारीरिक तणाव. माई तुम्हाला आता, तुम्ही कुटुंबातले लोक आहात, जवळचे लोक आहात, तुम्हाला सगळं माहिती असेल. मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. परंतु श्रीगोंद्यामध्ये पर्यायी नेतृत्व जर एखादं तयार झालं तर नागवडे आणि पाचपुतेंच्या राजकारणाला कायमचं कुलूप लागल. या भीतीपोटी दोन्ही दादा एकत्र आले. बरं, असे तसे एकत्र नाही आले. 2019ला तुम्ही सगळ्यांनी मिळून घनश्याम अण्णांना मदत केली. तुम्हाला सगळ्यांना थांबवण्यासाठी आणि राहुल दादाची ताकद वाढू नये याच्यासाठी राजू दादा आणि बबन दादा एकत्र आलते का नव्हते? 2024ला राजू दादा, बबन दादा, सुजय दादा एकत्र मत निलेश लंकेला. 2019ला राहुल दादा, राजू दादा, बबन दादा एकत्र मत राहुल दादाला आणि घनश्याम अण्णाला. बरोबर आहे? कारण राहुल दादांनी काम केलं, ताकद लावली, घनश्याम अण्णांसाठी अहोरात्र कष्ट केलं. त्या अण्णांना माझी विनंती, खरं तर हा बाजूने वेळ गेलेला नाही. तुम्ही सांगा की राहुल दादांनी तुमचं प्रामाणिकपणे काम केलं होतं. तुमच्या मनामध्ये कुणीतरी विष कालवून दिलेलं दिसतंय. आपण जसं अण्णासाहेबांना पाठिंबा दिला असं जाहीर करून नागवडेंच्या स्टेजवर गेलात, काही हरकत नाही. तसं नागवडेंना पाठिंबा दिला असं करून एकदा राहुल दादाला मत द्या. कारण नागवडेंना मदत करून तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. ती राहुल दादांना सहकार्य केल्याने आयुष्यात पश्चातापाची वेळ येणार नाही. एवढ्या निमित्ताने मी अण्णांना सांगतो. खरं तर निवडणूक भावनिक वेळ उंबरठ्यावर आहे. बबन दादांनी सांगितलं मी शेवटचं भाषण करणार आहे. त्या भाषणात काय काय सांगितलंय मी आता तुम्हाला सांगून टाक. सांगितलं का? अण्णांचे सगळे कार्यकर्ते वडळी गावापासून सगळे या सभेमध्ये हजर आहेत. त्याबद्दल मी तुमचे, अण्णांचे सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर बांधवांनो, निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. राहिलेले फक्त 2 दिवस आपल्या हातात आहेत. राजू दादा, बबन दादा दोघंही एक आहेत. खरेदी विक्री संघाची निवडणूक बघितली, त्या निवडणुकीमध्ये दोघंही एक होते. कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंद्याची निवडणूक झाली, न सांगता दोन्ही दादा पाटील साहेब एक होते. तुम्ही संचालक आहेत, सभापती महोदय, खरंय का खोटंय? म्हणून राजू दादा, बबन दादा एकत्र आले तरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुल दादा मित्रमंडळाने तुम्ही जिंकली. संघामध्ये एकत्र आले, संघ तुम्ही जिंकला. आपली बारीक खादी ग्राम एक उद्योग संस्था आहे. सकट मागू बरा आमच्या का सभापती असतील आहेत का? चेअरमन गायकवाड साहेब, बरोबर आहे का? बबन दादा, राजू दादा दोघं एकत्र होते तरी सुद्धा त्या छोट्याशा संस्थेमध्ये सुद्धा राहुल दादा जगतापांचं मित्रमंडळ निवडून आलं. आदरणीय मस्के आबा या ठिकाणी आहेत. आबा, स्वर्गीय दिलीप गांधी साहेबांच्या 3 पंचवार्षिका तुम्ही लढलात, बरोबर आहे का? वडापाव खाऊन श्रीगोंद्यातल्या तालुक्याने बबन दादा आणि राजू दादा एकत्र असून कुणाला मताधिक्य दिलं? खासदार दिलीप गांधी साहेबांना. नागवडे आणि पाचपुते एकत्र असताना सुद्धा श्रीगोंदा तालुक्याने मताधिक्य दिलं. या निवडणुकीत हे फक्त दाखवायला वेगळ्या चिन्हावर आहेत. हे वेगळ्या चिन्हावर जरी असले तरी राजू दादा आणि बबन दादा दोघंही एकच आहेत. हे अत्यंत जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो. 2024 मध्ये काही करून राहुल जगतापांना आमदार होऊन द्यायचं नाही. यासाठी पाचपुते परिवारामध्ये बसून षडयंत्र झालं. ज्यांनी ग्रामपंचायतला कृत्रिम संघर्ष दाखवला ना पाटील साहेब,
ते आमचे मित्र साजन भैया, प्रताप भैया, विक्की दादा एकत्र बसले आणि तिघांनी ठरवून घेतलं की तू महाविकास आघाडीमध्ये जा आणि काही कर, परंतु महाविकास आघाडीची उमेदवारी राहुल दादांना मिळवून देऊ नको. खर तर साजन भैया गेले, ते काय फार शिवसेनेचे निष्ठावंत आहेत अशातला काही भाग नाही बरं का. आणि जर खरंच बघायचं असेल ना तर 74 11 11 11 11 वर फोन लावा, आत्ता माझ्या समोर लावा आणि विचारा त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचं पूर्ण नाव काय आहे. त्यांनी फक्त पूर्ण नाव सांगावं, टिळक भोस हाय असा दारा धरायला जाईल. सांगता येईल का? सांगता येईल? त्यांचा शिवसेनेचा काळीचाही संबंध नव्हता. फक्त राहुल दादा जगतापांना आमदार होऊन द्यायचं नाही म्हणून 5 पुते षडयंत्रांनी एकत्रित येऊन कारभार केला आणि त्यांना रोखण्यासाठी आबा त्याच्यात नागवडे बी सहभागी झाले. राजू दादांनी पण त्यात उडी घेतली. नाही आता संपवतो ना, आता काही शर्ट ओढू नका, हात लावू नका. जाता जाता फक्त एवढं सांगतो, नागवडे 5 पुते वेगळे नाही. या निवडणुकीमध्ये या दोघांचं कायमचं राजकीय दुकान जर बंद करायचं असेल ना तर येत्या 20 तारखेला आदरणीय राहुल दादा जगताप पाटील यांच्या रोड रोलरी समोर बटन दाबून ऐतिहासिक विजय तुम्ही घडून द्या. याच ठिकाणी राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, या तालुक्यामध्ये टक्केवारीचं हप्तेखोरीचं राजकारण सुरू आहे. इथल्या पोलीस स्टेशन मधल्या प्रत्येक घाण गोष्टीचा हप्ता या तालुक्यातल्या प्रत्येक 2 नंबर धांद्याचा हप्ता 5 पुते परिवाराच्या घरात जातो, माऊलीवर जातो, नाही तर काष्टीला जातो. अत्यंत जबाबदारीने तुमच्या मनात नसेल अशी एक गोष्ट जाता जाता सांगतो, माझं लांबलेलं भाषण थांबवतो. श्रीगोंद्याचं ऐतिहासिक दैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांनी ज्यांना इथं आणलं ते छत्रपती घराण्याचं दैवत, अखिल हिंदुस्थानाचं दैवत म्हणजे राष्ट्रसंत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गेली 30-40 वर्ष झालं व्यवसाय व्यवसाय चाललाय. अजित काका खरंय का खोटं? तुका म्हणे बोलू खरे येवत रागे येतील ते, खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं एकदा जनतेने सांगावं. खरंय, पण हे कोणी बोलणार नाही. सत्य सत्याशी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता. बाकीच्या धंद्यातले हप्ते पोलिसांना दर महिन्याला जातात, पण व्यवसाय व्यवसायाचा हप्ता दर आठवड्याला जातो आणि या हप्त्यातले हप्ते खाणारे 5 पुते आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा त्यांना माफ करणार नाहीत. नियती तुमच्या आमच्या समोर आहे आणि म्हणून येत्या 20 तारखेला राहुल दादांना सगळ्यांनी ताकदीने मतदान करा. 23 तारखेला राहुल दादा आमदार होतील आणि नियतीच्या मनात असेल तर अपक्षांची ताकद वाढणार आहे. तर राहुल दादा आमदार नव्हे तर नामदार सुद्धा होतील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद टिळकजी. यानंतर